नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स कटबद्दल पूर्ण माहिती घेणार आहे। प्रिन्स कट शिवण्याची पद्धत अगदी सोपी आहे। ती कप साईजनुसार कसा शिवला गेला पाहिजे प्रिन्स कट हे सुद्धा सविस्तर समजवलेले आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला जोडून घेतलाय कटिंग करून। पेपर पॅटर्नचा व्हिडिओ टाकलेलाच आहे, पेपर पॅटर्न ठेवून आणि हे कटिंग केलेलं असतं। तर शिवण्याची पद्धत बघा, जिथं गोल आकार आहे तिथं कमी शिवायचं आहे, जे वरती अंतर आहे ते 1 इंचच्या अंतरावर शिवायचं आहे। 1 इंचचं अंतर म्हणजे गोल आकार आहे तिथपर्यंत शिवायचं आहे। असं तिरपं यायचं आहे। मध्ये जे गोल आकार दिलेला आहे तिथं अर्धा इंचच्या अंतरावर शिवायचं आहे। जिथं खाली आकार आहे आपला कमरेचा भाग तिथं आपण 1 इंचच्या अंतरावर तिरपं घेतलेलं आहे। म्हणजे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने 1 इंचचं अंतर घ्या आणि जी मधली गोल आकार आहे तिथं अर्धा इंचच्या अंतरावर शिवण करा, म्हणजे आपला कप साईजनुसार हा प्रिन्स कट येतो। ही अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा। अर्धा इंच इथं गोल घेणार आहे, खाली 1 इंच आणि वरती 1 इंच। खूप सोपी पद्धत आहे। जर आपला प्रिन्स कट आपल्या छातीनुसार हवा असेल तर या पद्धतीने नक्की शिवण करून बघा, नक्की ट्राय करा। जर काही अडचण असेल तर कमेंट करा, परत मी व्हिडिओ अपलोड करेन। या पद्धतीने आपला हा प्रिन्स कट येतो कप साईजनुसार। छान असा प्रिन्स कट बसणारे हे ब्लाऊज आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर अडचणी असतील तर मला नक्की कमेंट करा। आता इथं बघा, हुकपट्टी आयपट्टी जोडून घ्यायची आहे। आपल्याला हवी असेल त्या पद्धतीने जोडायची। या पद्धतीने हुकपट्टी आयपट्टी जोडून झालेली आहे, एकमेकावर ठेवून घेतला। आता खाली कमरेची पट्टी जशी जोडतो तशी जिथं जोडली, फक्त प्रिन्स कटचा आकार जिथं जॉईंट केलेला आहे तिथं चुनाट देऊन घेतली, म्हणजे थोडंसं दुमडून घेतला आहे कपडा, कारण की व्यवस्थित बसतं। जर तिथं कपड्याची चुनट घेतली नाही तर आपला प्रिन्स कट असं उचकतो, वरती येतो। तर या कारणासाठी ही पद्धत नक्की ट्राय करून बघा। खूप सोपी पद्धत आहे। प्रिन्स कट आपल्या कप साईजनुसार येतो आणि चपटा येत नाही। या पद्धतीने जर नक्की कटिंग केली, नक्की शिवण केलं तर आपला प्रिन्स कट खूप छान बसेल। आता हा गळा कापण्याची पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे। आपली जी पट्टी असते हुकपट्टी आयपट्टी आपल्या उंचीनुसार घ्यायची असते, तर गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला। दुसऱ्या बाजूने सुद्धा तोच कपडा एकमेकावर ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण कडूने मार्किंग करून घेतली। मार्किंग केल्यानंतर गळा आपला असा गोल आकार कापायचा आहे। गोल आला की नाही हे चेक करायचं एकमेकावर ठेवून। आपला गळ्याचा आकार गोल आलेला आहे। गोल आल्यानंतर शोल्डर जोडायची। शोल्डर जोडून झाल्यानंतर गळपट्टी, म्हणजे आता गळपट्टी लावायची आहे। मी इथं मागे पलटीचा गळा घेतलेला आहे, कपडा पलटी करून घेतलेला आहे। मग त्यासाठी पुढे आपण गळ्यासाठी पट्टी लावणार आहे। पट्टी लावताना जिथं गोल आकार आहे तिथं चुनट दिली आहे आणि नंतर टीप घालून घेतली आहे। नंतर दाबटीप द्यायची आहे। एक्स्ट्राचा कपडा आहे तो कापून घेतलेला आहे आणि नंतर दाबटीप द्यायची। दाबटीप दिल्यानंतर शोल्डर जोडताना शोल्डर जोडून झाल्यानंतर हातशिलाई करायची। या पद्धतीने आपला प्रिन्स कट आलेला आहे। बघू शकता किती छान असा कप साईजनुसार हा प्रिन्स कट बसतो। नक्की ट्राय करून बघा। काही अडचणी असतील तर नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कळवा। तर बघा, या पद्धतीने हा प्रिन्स कट